नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बृहमुंबई महानगरपालिका भरती चालू घडामोडीवर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन AMSA च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? नंदन कुमार झा यांची निवड झाली आहे. नंदन कुमार झा हे IMSA अध्यक्षपदी निवड झालेले पहिले भारतीय आहेत. ही घोषणा 2024च्या IMSA वार्षिक सर्वसाधारण सभेत साओ पावलो, ब्राझील येथे करण्यात आली. नंदन कुमार झा हे जागतिक बुद्धिमत्ता खेळांचे प्रचारक असून IMSA अंतर्गत बुद्धिबळ, ड्राफ्ट्स, स्पोर्ट्स, ब्रिज यांसारख्या 9 विविध खेळांचे नेतृत्व करणार आहेत. त्यांनी या क्षेत्राला अधिक सर्वसमावेशक बनवण्याचे आणि बुद्धिमत्ता खेळांच्या माध्यमातून वैयक्तिक व सांघिक विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. IMSA सध्या 200 सदस्य देशांसह कार्यरत आहे आणि त्यांचा समावेश आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांमध्ये आहे. भारतीय तटरक्षक बल द्वारा सेरेक्स 2024 सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? कोची येथे करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे सेरेक्स 2024 या राष्ट्रीय समुद्री शोध आणि बचाव सरावाचे आयोजन कोची, केरळ येथे 27 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान केले आहे. या सरावात प्रादेशिक सहकार्याद्वारे शोध आणि बचाव क्षमतांचा विकास हा मुख्य विषय आहे. यामध्ये समुद्री आपत्तीच्या वेळी व्यापक मदत कार्याची चाचणी घेतली जात आहे, ज्यामध्ये भारताच्या नौदल, वायुदल आणि परदेशी प्रतिनिधींचा सहभाग आहे. या सरावात नवीन तंत्रज्ञानाचा वापर दाखवला जाईल, जसे की ड्रोनद्वारे जीवन वाचवणारे उपकरण तैनात करणे. नवी दिल्ली येथे आयोजित ICA जागतिक सहकार परिषद 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कधी झाले? 25 नोव्हेंबर 2024 रोजी झाले. कोणत्या निमित्ताने? याच वेळी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 ला लॉन्च करण्यात येणार आहे. कार्यविशेष: ICAच्या 130 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतामध्ये ही परिषद आयोजित झाली. भारतातील सहकारी चळवळीला यामुळे मोठी प्रेरणा मिळाली. या परिषदेमुळे जगभरातील सहकारी संस्थांना एकत्र येण्याची संधी मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? वन नेशन वन सबस्क्रिप्शन या योजनेला मंजुरी दिली आहे. एकूण बजेट 2025, 2026 आणि 2027 या 3 वर्षासाठी सुमारे 6,000 कोटी रुपये बजेट दिला आहे. कसे काम करेल? एका साध्या, वापरकर्ता स्नेही आणि संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाईल. कोणत्या संस्थांना फायदा? सर्व विद्यार्थी, शिक्षक समुदाय आणि सरकारी संस्थांमधील संशोधक यांना योजनेचा लाभ मिळेल. किती जर्नल? एकूण 30 प्रमुख आंतरराष्ट्रीय पत्रिका प्रकाशनांना या योजनेत समाविष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाचा उपक्रम अटल इनोव्हेशन मिशनला कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. उपक्रमाचा उद्देश: देशातील नवोपक्रम आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे आहे. AIMच्या माध्यमातून शाळा, उद्योग आणि संशोधन क्षेत्रामध्ये नवकल्पना आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.
जसे की अटल टिंकरिंग लॅब्स, अटल इन्क्युबेशन सेंटर्स इत्यादी. मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्षपदी 6व्यांदा कोणाची निवड झाली आहे? कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली आहे. कौतिकराव ठाले पाटील यांनी स्वतः अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते एक प्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, व्यक्तिचित्र, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे. त्यांच्या काही प्रमुख पुस्तकांची यादी: कविता संग्रह रास आणि डोंगर, झाड माती, नामदेव शेतकरी, गाव हाकेच्या अंतरावर, अशी कळवळ्याची जाती, कथा संग्रह, मुडदे, आखर, मुक्कामाला फुटले पाय हे आहेत. कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे? हरियाणा या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या संविधानावर आयोजित राष्ट्रीय परिषदेदरम्यान संग्रहालयाचे उद्घाटन केले. उद्देश: या संग्रहालयाचा उद्देश संविधानाविषयी जनजागृती वाढवणे आणि एक महत्त्वाचे शैक्षणिक ठिकाण म्हणून काम करणे हा आहे. संग्रहालयात काय आहे? संग्रहालयात संविधानाच्या विविध भागांचे, त्यांच्या महत्त्वाचे आणि त्याच्या निर्मितीमागील ऐतिहासिक चर्चांचे भाग समर्पित आहेत. 2024चा साहित्याचा जेसीबी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उपमन्यू चॅटर्जी यांना जाहीर झाला आहे. 2024चा जेसीबी साहित्य पुरस्कार उपमन्यू चॅटर्जी यांना लिहिलेल्या लोरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. हे पुस्तक स्पीकिंग टायगर बुक्सने प्रकाशित केले आहे. पुरस्काराची रक्कम: विजेत्याला 25 लाख रुपये आणि एक प्रतिष्ठित ट्रॉफी देण्यात आली. जेसीबी साहित्य पुरस्कार हा पुरस्कार भारतीय लेखकांच्या उत्कृष्ट कृतींना दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 2018ला झाली. हा पुरस्कार भारतीय साहित्यात एक प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. खालीलपैकी कोणाच्या हस्ते विजन पोर्टल लॉन्च करण्यात आले? डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विजन पोर्टल लॉन्च करण्यात आले. कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2024 रिपोर्ट जाहीर केला आहे? युनिसेफ या संस्थेने स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन 2024 रिपोर्ट जाहीर केले आहे. युनिसेफ हे युनायटेड नेशन चिल्ड्रन फंडचे संक्षिप्त रूप आहे. ही संस्था जगभरातील मुलांच्या कल्याणाकरिता काम करते. ती मुलांच्या आरोग्य, शिक्षण, पोषण आणि संरक्षणासाठी प्रयत्न करते. ही रिपोर्ट जगभरातील मुलांच्या सध्याच्या स्थिती आणि भविष्यातील आव्हानांबद्दल माहिती देते. या रिपोर्टमध्ये जलवायू बदल, युद्धे आणि इतर संकटांमुळे मुलांद्वारा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.